परतवाडा येथील जो प्रकरण आहे त्यातील जो आरोपी आहे त्या आरोपीच्या आता घराच्या बाजूला जो जेसीपी आला आहे तो जेसीपी आता या ठिकाणी जे घराचं अनधिकृत जे बांधकाम आहे ते पाडण्यासाठी या ठिकाणी जेसीपी दाखल झालेला आहे। जो अयान अहमद जो मुख्य आरोपी आहे त्या आरोपीचं जे घर आहे त्या घराच्या बाजूला आता मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झालेली आहे। एकंदरीत बघितलं तर काही वेळा आधी या ठिकाणी नगर परिषदेने त्याला जे आहे ते नोटीस बजावली होती। जे काही अनधिकृत बांधकाम आहे ते बांधकाम जे आहे ते 30 दिवसामध्ये काढावं। मात्र घराच्या अगदी बाजूला जर बघितलं तर हा जो जिना आहे हा जिना जो आहे अनधिकृत आहे, त्यामुळं हा जिना आताच या ठिकाणी या जेसीपीच्या माध्यमातून पाडण्यात येत आहे। एकंदरीत बघितलं या ठिकाणी स्थानिक आमदार जो आहे प्रवीण तायडे या ठिकाणी दाखल झालेले आहे। त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी केली होती की आरोपीचं घराचा जो जिना आहे तो पाडावा। आपल्यासोबत स्थानिक आमदार आहे, तर काय सांगाल आता या ठिकाणी घर जो जिना आहे तो पाडण्यात येत आहे? हो, हा अतिक्रमणित कमी जिना असल्यामुळं हा पण निश्चितच पाडण्याचं मान्य शिवून ठरलेलं आहे। आणि वरच्या मजल्याची जर परमिशन नसेल तर वरच्या मजलाही सुद्धा पाडू शकते। 30 दिवसाच्या प्रकारची नोटीस चिपकवलेली आहे। 30 दिवसापर्यंत त्यांना नोटीस दिली आहे। 30 दिवसापर्यंत नोटीस दिलेली आहे। काय तर न्यायालयात म्हणजे पूर्ण टिकलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आणि न्यायालयाला बाकीचं अजून हे होऊ नये म्हणून मग एकच बघितलं मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी या ठिकाणी झालेली आहे। जो अयान अहमद जो मुख्य आरोपी आहे त्या आरोपीच्या घराच्या बाहेर ठिकाणी आपण गर्दी पाहू शकतो आणि या ठिकाणी आता जेसीपी दाखल झालेली आहे आणि अवघ्या काही क्षणामध्ये आता जे अनधिकृत जे बांधकाम होतं ते बांधकाम आता पाडण्यास सुरुवात होईल। या ठिकाणी पोलिसांचा मोठा जो बंदोबस्त आहे तो सुद्धा या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल किंवा नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असेल त्यासोबतच नगर परिषदेचे कर्मचारी असेल हे सुद्धा या ठिकाणी दाखल करू शकतो। आता या ठिकाणी जे ज्या नोटीस आहे त्या सुद्धा त्या ठिकाणी चिपकवलेल्या होत्या आणि या ठिकाणी आता बघितलं तर काही क्षणामध्ये हे जेसीपीच्या साहाय्याने हे संपूर्ण जे अनधिकृत जे बांधकाम आहे ते पाडण्यात येईल। त्या ठिकाणी बघितलं आता जेसीबी जे आहे त्या बाजूला उतरवण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे।